ओम नमः शिवाय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचा एवढाच मी प्रयत्न करीत आहे. आज 1 ऑगस्ट, उद्या 2 ऑगस्ट. 2 ऑगस्टपासून मी सांगितलं होतं त्याप्रमाणे सत्कारे बिटकारे पडत राहतील आणि परत असेच सत्कारे हे पडत राहणार आहेत. पण ह्याच्यामध्ये काही सत्काऱ्यामध्ये वाढ होणार आहे. ती तारीख आहे 3 तारीख. 3 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत काही ठिकाणी मुसळधारपर्यंत, काही ठिकाणी रिमझिम पडेल, काही ठिकाणी खूपच कमी पडेल. अशी पावसाची व्याप्ती आहे. विभाग नांदेड, परभणी, हिंगोली, गंगाखेड, मानवत, पाथरी, शेलू हे सर्व विभाग आहेत. दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस नाही, त्यांना उघडीप आहे. 7 तारखेपर्यंत असे सत्कारे पिटकारे पडत राहणार आहेत. याच्यामध्ये 3 तारखेपासून चांगली वाढ होणार आहे. काही शेतकऱ्यांना वाटण जोरदार ते मुसळधार पाऊस झाला आहे. काही शेतकऱ्यांच्या आधीच रान चिवडलं आहे, रानात पाणी साचलेलं आहे, असं बऱ्याच शेतकऱ्यांचे आहे. पण काळजी करू नका. बंगालच्या उपसागरामध्ये परत एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. पण हे काही प्रमाणातच राहणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये. नंतर हे निवळून जात आहे. काळजी करू नका. आणि शेतकरी मित्रांनो, लाईक, सपोर्ट आणि फॉलो ही करत चला. तुमची जास्त अपेक्षा मला आहे आणि याच्याही पेक्षा तुम्हाला एक नमुना बोलत होता, मुसळधार पाऊस कधी होईल. त्यांना मुसळधार पाऊस पडूनच दाखिला या 25 तारखेपासून. आणि परत हे शब्द तुम्हाला ठामपणे देतो आणि पुढेही ठामपणे राहणार. माझा शब्द मी मागं घेत नाही. सप्टेंबरमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार म्हणजे राहणार आहे. काळजी करू नका. धन्यवाद. ओम नमः शिवाय.